हॅलो फॅमिली, आज ना भरपूर दिवस झाले ते पालक पनीरची भाजी खाल्ली नव्हती. म्हटलं चला पालक पण आहे तर पटकनची पालक पनीरची भाजी बनवते. ते याच्यामध्ये ना मी फक्त बेकिंग सोडा टाकला आणि पालकला 5-10 मिनिटं सॉटे करण्यासाठी राहू दिलं होतं. आणि ग्रेव्हीसाठी टमॅटो आणि सगळे खडे मसाले घेऊन घेतले होते. पालक आपली शिजून झाली, त्याच कढाईमध्ये ना ग्रेव्ही बनवायची होती. तर थोडंसं घी टाकून घेतलं आणि घीमध्ये सगळे खडे मसाले मस्तपैकी फ्राय करून घेतले, ज्यापर्यंत त्यांचा सुगंध येत नाही तोपर्यंत. आणि नंतर टमॅटो आणि कांदा टाकून आणि काजू टाकून मस्तपैकी त्यांना पण फ्राय होऊ दिलं आणि मिरची टाकून घेतली, जेणेकरून असे स्मूथ मऊ होऊन जायला पाहिजे. तुम्हाला तर पालक पनीरची रेसिपी माहितीच असणार, पण तरी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करून घेते. तुम्हाला आवडली तर अशा प्रकारे बनवा भाजी, खूपच छान लागते, खूपच टेस्टी लागते. आणि इथं बाजूवाल्या बाई आल्या तर त्यांचे केस स्ट्रेट करून दिले. मध्ये मध्ये ते पण कामं करून देतो आम्ही. काय घरी बसून बसून दुसरे काही कामं आहेत नाही, स्ट्रेट मशीन होतं म्हणून त्या आल्या होत्या करून द्यायला, तर नाही म्हणावत आपल्याकडनं. आणि इथं काजू टाकून आणि मसाले टाकून पाणी टाकून मस्तपैकी 10 मिनिटं होऊ दिलं. 10 मिनिटानंतर झाल्यानंतर याची पण आपण सगळ्यात अगोदर पालकची प्युरी करून घ्यायची. पालकची प्युरी झाल्यानंतर मग या मसाल्यांची प्युरीज करायची. प्युरी झाल्यानंतर मस्तपैकी कढई ठेवली. कढई ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये ना तुम्ही बटर टाका, तूप टाका का तेल टाका. मी तेल बटर दोघं टाकले होते, जेणेकरून बटर जळायला नको. आणि बटर टाकल्यानंतर जी प्युरी झाली होती ना आपली कांद्याची आणि त्यांची टमॅटोची, ती प्युरी टाकून घेतली. आणि त्याला मस्त थोडी उकड फुटली गेला की पालकची प्युरी टाकून घ्यायची. पालकची प्युरी टाकल्यानंतर स्वादानुसार नमक टाकून द्यायचं. पनीर होतं, पनीर टाकून द्यायचं. कच्चंच पनीर टाकले, तुम्ही शॅडो फ्राय करून टाकू शकता. साईडला मी पराठे लाटते, नॉर्मल पराठे आहेत. आणि कोथिंबीर टाकून झाली आपली रेडी भाजी. फक्त 15 मिनिटात ही भाजी रेडी होते. तर तुम्ही पण ट्राय करा. आमची तर खूपच छान लागली होती. अशा प्रकारे आम्ही आमची पालक पनीरची भाजी एन्जॉय केली पराठ्यांसोबत. तुम्ही पण बनवा आणि व्हिडिओ आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब करा फॅमिली. तर चला आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.